काय सांगाल सध्या मे महिना म्हणजे मे महिन्यामध्ये 42-43 सेल्सिअस तापमान असतं, परंतु 3 मे पासून कुठेतरी पाऊस येत असल्यामुळं 31-32 सेल्सिअस तापमान झालेलं आहे. आणि यामध्ये कसं डासांची उत्पत्ती जास्त प्रमाणात होते, त्यामध्ये रोगराई पसरू शकते किंवा संसर्गजन्य रोग होऊ शकतात, असं तज्ज्ञांचं मत आहे. आपलं काय मत आहे? हे मत अगदी बरोबर आहे, कारण काल आपण बघितलं शहरामध्ये भरपूर पाऊस झालेला आहे आणि शिवाय आपण मान्सून पूर्व तयारी जी म्हणतो, जे डेंग्यू किंवा उत्पत्ती स्थानं जी आहेत त्याच्याबद्दल जाहीर आव्हान पण आपण पेपरमधनं देतो की काय काय काळजी घ्यायला हवी आहे. कारण याच्यामध्ये उत्पत्ती स्थानं जी आहेत डासांची ती वाढतातच. त्यामुळे डेंग्यू मलेरिया असे कीटकजन्य आजार होण्याची शक्यता खूप वाढते. त्यामुळे सगळ्यांनी लक्ष द्या, कारण कूलर वगैरे आता आपण उन्हाळ्यामध्ये खूपदा कूलर वापरतो, त्याच्यामध्ये पाणी तसंच राहतं. जिथे पाणी साठा साचलेलं असतं त्या ठिकाणी जी डासांची उत्पत्ती स्थानं होतात. त्यामुळे कोरडा दिवस पाळणं, मच्छरदाणीचा वापर करणं, मुलांना काळजी घेणं, मुलांची फुलवाहनचे कपडे घालणं, ह्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील. शिवाय जर कुणाला ताप, सर्दी, खोकला असे काही लक्षणं आढळली तर त्वरित सरकारी दवाखान्यात किंवा जिथे त्यांना शक्य असेल तिथे जाऊन दाखवणं गरजेचं आहे. म्हणजे जर लवकर निदान होऊन त्याच्यावर उपचार होणं शक्य आहे. आणि महत्वाचं म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे आपण त्याला प्रतिबंध करणं हे सगळ्यात मोठा उपचार आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या पाहिजे आणि प्रत्येक नागरिकांनी सजग राहायला पाहिजे की कुठे पाणी साचलं नाही पाहिजे, ही काळजी घेणं गरजेचं आहे. डॉक्टर मेघा जोगदंड, मेडिकल ऑफिसर, सिडको एनआर हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर, मनपा.